मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी येथील व सध्या दर्यापूर येथे वास्तव्यास असणारे डॉक्टर शरद पाटील गावंडे हे 2007 ला BAMS आयुर्वेद मध्ये उत्तीर्ण होऊन रुग्णांची सेवा करण्याचा सराव सुरू केला। त्यांच्या या 14 वर्षाच्या सरावात त्यांनी रुग्णांचे असाध्य रोग जे इतर पॅथीने नाकारून ते रुग्ण दुरुस्त होणार नाही अशा रुग्णांना त्यांनी उपचार करून पूर्णपणे तंदुरुस्त केले आहे। त्यामधील काही त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांच्या जीवनातील पहिला रुग्ण हा दर्यापूर तालुक्यातील सांगरूद येथील रुग्ण ज्याच्या मेंदूला वय वर्ष 1.5 असताना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती। त्या रुग्णाचा उपचार करीत असताना 17 दिवसात त्या रुग्णात बदल घडवून आणला व त्या रुग्णावर जवळपास 3.5 वर्ष उपचार करून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त केले। तर दुसरा रुग्ण कारंजा जिल्हा यवतमाळ येथील की ज्याला विल्सन डिसीज जेनेटिकल डिसऑर्डर हा रुग्ण जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू होता। त्यामध्ये यकृत हे 100% मृत असते। तेथील डॉक्टरांनी नाकारल्यानंतर डॉक्टर शरद पाटील गावंडे यांनी उपचार करून त्याला पूर्णपणे बरे केले। असे असाध्य रोगावर उपचार करून डॉक्टर शरद पाटील गावंडे हे रुग्णांना तंदुरुस्त करतात। डॉक्टर शरद पाटील गावंडे यांच्या रुग्णालयामध्ये नामवंत डॉक्टर, सुप्रीम कोर्टचे वकील व प्रतिष्ठित व्यक्ती उपचार घेतात। आतापर्यंत त्यांनी जवळपास 3 ते 4 हजार रुग्ण बरे केले आहेत। ते कोणतीही बॅनरबाजी करीत नाही। त्या रुग्णांसाठी फी कमीत कमी 3,500 ते 1 लाख रुपये प्रति महिना असतो। डॉक्टर शरद पाटील गावंडे यांच्या म्हणण्यानुसार सर्व पॅथी हे आयुर्वेदापासून निर्माण झाले आहेत। त्यामुळे सर्व पॅथीचा जनक आयुर्वेद आहे। आयुर्वेदाला अल्टरनेटिव्ह पॅथी म्हणून संबोधिले जाते। हा जनमानसात पसरलेला भ्रम अतिशय दुर्दैवी असून हा आयुर्वेदाला लागलेला डाग मला पुसून दाखवायचा आहे। तसेच दर्यापूर येथील विधिज्ञ ॲडव्होकेट संतोष कोल्हे यांच्या घरातील अतिशय जवळच्या रुग्णावर त्यांनी उपचार करून दाखविले व अशक्य असलेली बाब शक्य केली आहे। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।